आहे। आता मला नवीन पालकच्या बिया लावायच्या आहे आणि सांबारच्या सुद्धा बिया लावायच्या आहेत। सांबारला काही ठिकाणी कोथिंबीर सुद्धा म्हणतात, पण आम्ही विदर्भ साईडला सांबार म्हणत असतो। तर धने सुद्धा इथे या कुंडीमध्ये मला लावायचे आहेत। एंट्रन्सला माझ्याकडे 4 अशा सारख्या आकाराच्या कुंड्या आहेत। त्यापैकी एका कुंडीमध्ये इथे स्नेक प्लांटची व्हेरायटी आहे आणि बाकीच्या 3 कुंड्यांमध्ये मी अधूनमधून बिया तयार करत असते किंवा इथे पालेभाजी सुद्धा मी लावत असते। तर बियांसाठी मी कशा पद्धतीची माती तयार करणार आहे, बिया कशा लावणार, बिया लावल्यानंतर ते अजून कोणती काळजी घेणार आहे, हे सगळं मी आता तुम्हाला दाखवते। बागकाम करताना असे ग्लोव्ज घालायलाच पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बागकाम करताना काही हातावर रिॲक्शन येऊ शकते, त्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आपण ग्लोव्ज घातलेच पाहिजे। जे जाडे ग्लोव्ज येतात ते ग्लोव्ज आपण एरवी काम करताना वापरू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला बिया लावायच्या असतात तेव्हा जाडे ग्लोव्ज जे असतात त्यांनी आपल्याला योग्य प्रकारे बिया लावता येत नाही। तर असे जे सर्जिकल ग्लोव्ज असतात हे आपण बिया लावण्यासाठी वापरू शकतो। सर्वात आधी मी सगळ्या कुंड्या साफ करते। ही आधीची जुनी पालक होती। माझ्याकडे हे काळ्या टमाटरचं एक रोप आलेलं होतं। हे जे काळे टमाटर असतात हे काळे टमाटर आपण सलादमध्ये वापरू शकतो। हे सुद्धा मी आता काढते।